ते प्रवक्त्यानं केलेली टीका आहे, त्यांच्याकडे माहिती उपलब्ध असेल, मला वाटते त्यांनाच विचारलं तर अधिक माहिती होईल. आणि तसं आहे, आत्ताच एक हायकोर्टानं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मला वाटते नोटीसही दिलेली आहे, तसा निर्णय दिला आहे आणि तो गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु आता दबावाखाली त्यांना अटक होत नाही किंवा कारवाई होत नाही आहे. 9 कोटी रुपये त्यांनी शेतकऱ्यांच्या नावानं कर्ज घेतलं आणि ते स्वतःच वापरलं. या सगळ्या संदर्भातला निर्णय कोर्टानं दिलेला आहे. त्याच्यानं त्यांना साधं ते स्वतःच्या पवरा साखर कारखान्यामध्ये 34 रुपये भाव असताना 3,000पर्यंतही देऊ शकत नाही. म्हणजे लाभ क्षेत्राच्या बाहेरच्यांना आपण 2800 म्हणजे 500 रुपयानं कमी टनानं भाव देणारे विखे पाटील. शेतकऱ्याबद्दल त्यांच्याबद्दल बोलण्याचा देखील त्यांना अधिकार नाही आणि कोणी करतं तर त्यांना करू द्यायचं नाही अशी एक मानसिकता आहे. त्याच्यानं अधिक विखे पाटलाबद्दल बोलण्यात मला वाटते फार काही उचित वाटत नाही. एक शेवटला कर्जमाफीचं आश्वासन जनतेला दिलेलं आहे, ते आजच झालं पाहिजे असं काही नाही. उपोषण हा मार्ग नाही असं देखील विखे पाटलांनी म्हटलेलं होतं. सोबत पराभव झालाय त्याचं शल्य बच्चूकडून नाही, त्यामुळे त्यांनी उपोषण सोडून लोकाभिमुख कामं करावं असं देखील त्यांनी म्हटलं. त्यांनी सांगण्या एवढे ते काही मोठे नाही आहे आणि पराभवाच्या अगोदर 350 गुन्हे दाखल आहे आंदोलनाचे आणि त्याच्यामुळं त्यांना माहिती नसेल तर त्यांना सगळी माहिती पाठवतो. ते कागदानं बुजून जाईल एवढे आंदोलनाचे आमच्याकडे GR आहे. सक्सेस झाल्या आंदोलनाच्या सगळी माहिती आहे. विखे दिसणार नाही एवढी माहिती आमच्याकडे आहे. विखेला माहिती घ्यावी म्हणून बोलावी, एवढा मोठा माणूस आहे, त्यांचं एक नाव आहे आणि 2-2, 3-3 पक्ष बदलणाऱ्या विखेंना काय कळतंय, त्यांची काय सामान्य माणसाच्या व्यथा काय समजणार विखेंना. त्यांना आलेशाम राहणारा तुम्ही सांगा, तिथं त्यांच्या शिर्डीमध्ये भिकारी नसताना सुद्धा त्यांना मारल्या गेले. ते तिथे 4 वृद्ध लोक मरण पावले. साधे त्यांच्या घरीपर्यंत जाण्याचं औचित्य विखेनं दाखवलं नाही. त्यांना काय बोलायचा अधिकार.